काही औषधांच्या बाटल्यांवर शेक वेल बिफोर यूज अशी इन्स्ट्रक्शन दिलेली असते. याचं कारण म्हणजे ते सस्पेन्शन असू शकतं. सस्पेन्शन म्हणजे न विरघळणारे सॉलिड ड्रग पार्टिकल्स एका लिक्विड माध्यमामध्ये मिक्स केलेले असतात, पण ते त्यात विरघळलेले नसतात, म्हणून हे लेबल दिलेलं असतं. जेव्हा ही बाटली आपण थोडा वेळ ठेवतो तशीच, तेव्हा हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते बाटलीच्या तळाशी जाऊन बसतात. मग हे इन्स्ट्रक्शनप्रमाणे आपण जर का ती बाटली शेक करून घेतली तर ते तळाशी बसलेले सॉलिड ड्रग्स जे आहेत ते परत पूर्ण त्या बाटलीमध्ये मिक्स होतात आणि त्या पेशंटच्या शरीरात ते ड्रग पार्टिकल्स जातात. तर ह्यासाठी त्या बाटलीवरती शेक वेल बिफोर यूज असं लिहिलेलं असतं. लक्षात ठेवा, सोल्युशन जे असतं त्यामध्ये हे सॉलिड ड्रग पार्टिकल्स जे आहेत ते लिक्विडमध्ये पूर्णपणे मिक्स केलेले असतात, म्हणजे विरघळलेले असतात. आणि सस्पेन्शनमध्ये हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते विरघळलेले नसतात, तसेच फक्त मिक्स करून ठेवलेले असतात. अशाच आणखी टर्म्स माहिती करून घेण्यासाठी फार्माटॉक्सला फॉलो करा. थँक्यू.